नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. शस्त्राच्या धाकावर घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक. शस्त्राच्या धाकावरती रात्रीच्या वेळी घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या आरोपीला 35,000च्या मुद्देमालासह श्रीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच चोरीच्या गुन्ह्याची त्याने कबुली दिली असल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली आहे. ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादी निलेश सीताराम गमरे राहणार मोरेश्वर सदन 4था मजला रूम नंबर 16 पंचपरमेश्वर मंदिराजवळ किसननगर नंबर 1 यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. यांच्या घरामध्ये 16 ऑक्टोबर रोजी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी राज चेतन चंदे वय 25 वर्ष महावीर दर्शन बिल्डिंग किसननगर वागळे इस्टेट ठाणे यांनी घरामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने पूर्वतयारी करून शस्त्रांसह सज्ज होऊन अर्धवट दरवाजातून प्रवेश करून फिर्यादीचे 2 मोबाईल व फोन तसेच शेजारी सिद्धिविनायक भवन किसननगर नंबर 1 वागळे इस्टेट ठाणे या बिल्डिंगमध्ये राहणारे इसम नामे विजय पांचाळ अभिजित बाळूजीत यांचे देखील मोबाईल फोन घरातून चोरून नेण्याची तक्रार दाखल झाली. श्रीनगर पोलिसांनी आरोपी राज चेतन चंदे याला अटक केली. अटक आरोपी चंदे हा रात्रीच्या वेळी शस्त्राचा धाक दाखवून सदरचे मोबाईल चोरी करत असल्याची माहिती त्याने दिली आहे. त्याचबरोबर सदर परिसरामध्ये दहशत देखील याची निर्माण झाली होती. त्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गुप्त बातमीदाराच्या मदतीने मुंबई येथून आरोपी राज चेतन चंदे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेल्या चौकशीमध्ये सदर गुन्ह्याची त्याने कबुली दिल्याने त्याला अटक करून त्याच्याकडून 5 मोबाईल फोन त्याचबरोबर धारदार शस्त्र हस्तगत करण्यात आले आहेत. या संदर्भात श्रीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत. त्याच्यामध्ये फिर्यादी जे सकाळी 5:30 वाजता पण अचानक जागा त्यांच्या घरामध्ये घेतली त्यांचे मोबाईल चोरून घेऊन जात होते. तर त्याच वेळेला त्यांनी आवाज दिला तर चोराने त्यांना चाकू दाखवला आणि त्यामुळे ते घाबरून गेले. त्याला बोललेलं आणि ते सहज चोरी करून गेले आणि त्यांनी नंतर आमच्यावर कंप्लेंट दिली आणि असतात काही टेक्निकल आणि काही व्यावसायिक स्किल वापरले आणि त्याच्यामुळे तो आरोपी अटक करण्यात आला आणि त्याच्याकडे 5 मोबाईल चोर केले. त्यांनी घरफोडीची केली चोरी केली. त्याबद्दल आम्ही त्यांना 4 दाखल. हा इथला राहणारा इथलाच आहे तो किसननगर मधला राज चंदे नाव आहे त्याचं 25 वर्षाचा आहे आणि ते घरफोडी केल्याबद्दल आम्ही त्याला अटक केली. त्याच्याकडे मोबाईल फोन आणि त्याच्याकडे चाकू वापरला जातो. आता ही पहिलीच फेरी होती म्हणजे तेव्हा सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी,
80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. कोटक महिंद्रा बँकेच्या कार्यालयात घरफोडी, लॅपटॉपसह आरोपी गजआड. 4.5 लाखांचे 6 लॅपटॉप यामध्ये चोरी. ठाण्याच्या कोटक महिंद्रा बँकेचे कॉर्पोरेट नेपच्यून एलिमेंट वागळे इस्टेट ठाणे या कार्यालयातून अज्ञात आरोपीने घरफोडी करत 6 लॅपटॉप चोरी केल्याची तक्रार सुरक्षा रक्षक मॅनेजर रोहित विजय अगरवाल यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये नोंदवली होती. श्रीनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून तांत्रिक अभ्यासाद्वारे 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींकडून 6 लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहेत. तर फिर्यादी रोहित विजय अगरवाल, सुरक्षा रक्षक मॅनेजर, प्रकृती पार्क, वर्षा अपार्टमेंट, ब्रह्मांड घोडबंद रोड यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये 4,56,000चे 6 लॅपटॉप चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गुप्त बातमीदाराच्या आधारे माहिती काढून शोध घेण्यात यश मिळवलं. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी सुधीर अनंत बेंडल, किसननगर नंबर 3 वागळे इस्टेट, आरोपी दीपक मारुती सोनावणे यांना कल्याण येथून ताब्यात घेऊन त्यांच्या चौकशी गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली आहे. तसेच यामधील एक आरोपी कृष्णा कदम याचा देखील सहभाग असल्याचं समोर आलं आहे. मात्र तो फरार आहे. अटक 2 आरोपी आणि फरार आरोपी हे कोटक महिंद्रा बँकेत हाऊसकीपिंगचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी सुधीर अनंत बेंडल यांनी पोलिसांनी 21 ऑक्टोबरला अटक केली आहे. त्याच्या घरातून 2 लॅपटॉप हस्तगत केले आहेत. अन्य 4 लॅपटॉप ज्या ठिकाणी विकण्यात आलेले होते त्या इसमाकडून पोलिसांनी अन्य 4 असे 6 लॅपटॉप हस्तगत करीत 4,56,089 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. श्रीनगर पोलीस या संदर्भातला अधिक तपास करत आहेत. कोटक महिंद्रा बँकेचं आमच्या कॉल केंद्र आहे. नेक्स्ट एलिमेंट आहे त्याच्यामध्ये. त्या ठिकाणी व्यवस्थित कार्यक्रमावरती काम करतात आणि त्याच्यामध्ये लॅपटॉप आहे. तर 15-16 वर्षापासून त्याच्याकडे लॅपटॉप चोरी झाल्यावर होत असल्याचं त्यांनी त्यांच्या लेवलला शोध लागला ना त्याप्रमाणे त्यांनी 21 तारखेला आपल्याला सुरुवात केली. तोपर्यंत 6 लॅपटॉप चोरी करत होते आणि हे सर्व लॅपटॉप महागाचे होते. कारण 75,000 लॅपटॉप होतात आणि त्यांनी आमच्याकडे कंप्लेंट दाखल केला आणि आमची टीम आहे वगैरे अनुषंगाने 2 आरोपी अटक केले आणि त्याच्याकडे 6 लॅपटॉप त्याची किंमत आहे 4,56,090 रुपये आणि तेवढे लॅपटॉप वगैरे. आरोपीचं बॅकग्राऊंड काहीच नाही. ते एक हाऊस कीपिंगचं काम करायचे आणि त्यांना त्या टॅक्स माहीत झाली कुठे नाही आणि याचा अभ्यास करून बरोबर सुरू करत होते. परंतु आपण केलेल्या झालं. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे भक्तीचा जागर भरवला आणि नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तो जागवला. अशी नवसाला पावणारी टेंभी नाक्याची आई दुर्गेश्वरी वेळ आली आहे तिच्या समोर नतमस्तक होण्याची. घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये. कणा कणात तू मना मनात तू जीवाची वाट तू अंबे. भावा ऐकून भक्ताचा हाकेला धावू नये. ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तू रहे. तुला पाहू किती गुण गाऊ किती. तुला पाहू किती गुण गाऊ किती. तुझ्या पायाशी आम्हा राहू दे. आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे.
परिसरात नवरात्र उत्सव उत्साहात व जल्लोषात साजरा. कळवा खारेगाव परिसरात श्री जरीमरी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही शारदीय सार्वजनिक नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील व नगरसेवक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मंडळ कार्यरत आहे. जरीमरी नवरात्र उत्सव गेली 25 वर्षापासून आपल्या उत्सवाची परंपरा कायम ठेवला आहे. तर यंदाचे उत्सवाचे हे 26वे वर्ष आहे. नवरात्र उत्सवात दरम्यान 10 दिवस विविध प्रकारचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होतात. दररोज रात्री या ठिकाणी खारेगाव परिसरात भव्य दिव्य अशा प्रकारच्या गरब्याचं देखील आयोजन केलं जातं. या गरब्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा सहभाग असतो. दररोज रात्री गरब्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ येथे संपन्न होतो. यावेळी बक्षिसांची लयलूट करण्यात येते. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी जरीमरी नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष सिकंदर केणी, कार्याध्यक्ष राकेश पाटील, उपाध्यक्ष मोरेश्वर पवार, सचिव महेंद्र पाटील, खजिनदार कुणाल म्हात्रे तसेच मंडळाचे सल्लागार नगरसेवक उमेश काशीनाथ पाटील इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते विशेष मेहनत घेतात. तसेच यावेळी खारेगावचे रहिवासी जगदीश पाटील, संदीप पाटील, जय पाटील, कमल पाटील, राहुल पाटील, सचिन पाटील हे व समस्त पाटील कुटुंबीय व खारेगाव परिसरातील नागरिक, भाविक भक्त ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.